नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अखेर कधी येणार आता सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी, या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर। पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। गेल्या 3.5 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती सध्या सोयाबीनचा भाव दिसत आहे, परंतु जाणकारांच्या मते मे महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळून सोयाबीनचा बाजारभाव सहजगत्या $12.5 प्रति बुशेल्स पार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। आता ही आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती झाली। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी, म्हणून याचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार म्हणजे होणार। यामुळे देशामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार, तो मे महिन्यात। पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि देशामध्ये भविष्यामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार आहे। जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री आता आपल्याला 1 लाख क्विंटलच्या खाली मे महिन्यात दिसणार आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार। जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या 4,200 ते 4,600च्या दरम्यान आहे, हा सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी $200 वाढून 4,400 ते 4,800च्या दरम्यान जाणार आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला कधी येणार सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी, या प्रश्नाचं उत्तर आहे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भाव 100% परत येणार आहे तेजी। पण अशा परिस्थितीमध्ये की जून महिन्यात पुन्हा पेरणीचा हंगाम सुरू होणार आहे, तेव्हा खत बियाण्याच्या आवश्यकतेसाठी आपण सोयाबीनची विक्री करत असतो, त्यामुळे भाव घसरतात। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला मे महिन्यात सोयाबीनच्या भाव सुधारणा दिसणार आहे। या सुधारणेमुळे 4,600च्या भावावर 50%, 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.